पूरी तरह से पुलिस इसको दबा रही है, ये मेरा आरोप है। आयोग ने जिस तरह से बर्ताव किया है कि 24 घंटे होने के बावजूद भी एफआईआर जहाँ पर दाखिल नहीं है, और एफआईआर दाखिल नहीं है इसलिए जो पंचनामा होना चाहिए था वो पंचनामा भी नहीं है। अरविंद बनसोड़े को एक हॉस्पिटल से दूसरे हॉस्पिटल से तीसरे हॉस्पिटल लिया है। अब लेने वाले कौन है, जिन पे आरोप है उन पर ही है, तो बड़ा संदेह का मामला है। और पुलिस जिस तरह से जांच करनी चाहिए उस तरह से जांच नहीं करती है। जहां पर मैं एक देखता हूं कि एट्रॉसिटी एक्ट लग गया तो डीवाईएसपी के पास ये इंक्वायरी चली जाती है। उम्मीद हम लोग ये रखते थे कि डीवाईएसपी से उचित कार्रवाई होगी, अरविंद बनसोड़े को न्याय मिलेगा, लेकिन उनका इतना ही कहना है कि मैं इंक्वायरी कर रहा हूं, और जिस तरह से इंक्वायरी होनी चाहिए थी हमको लगता है उस तरह से इंक्वायरी हो नहीं रही है, ऐसी एक परिस्थिति है। इसलिए इनकी इंक्वायरी से हम लोग संतुष्ट नहीं है। हम लोग वही दोबारा इस मांग को कर रहे हैं कि मंत्रिमंडल के कुछ सदस्य दिलचस्पी ले रहे हैं और उनकी दिलचस्पी की वजह से पुलिस पर दबाव आ रहा है, और इसलिए ये केस जो है ये सीबीआई के पास सुपुर्द करें तो अच्छा होगा। बंसोड़ के जो फैमिली है, कुटुंब है, उसको न्याय मिलेगा। मैं ये कहूँगा कि उनकी रिश्तेदारी है और इस आरोप से बचने के लिए उन्होंने ही इस केस को सीबीआई के पास अगर सुपुर्द करेंगे तो शायद मेरे ख्याल से लोगों के मन का ये जो डर है ये निकल जाएगा। अगर ये गृह मंत्री नहीं करते हैं तो शायद लोगों का ये जो डर है वो हकीकत में बदलने में कोई वक्त नहीं लगेगा। दो मंत्री कौन हैं जो उन पे दबाव गढ़ बनाया जा रहा है? और दो मंत्री मैं दबाव गढ़ नहीं कह रहा हूं, मैं इतना ही कह रहा हूं कि धनादेश बांटते समय दो मंत्री वहां पर उपस्थित थे। आप लोगों को जानकारी है, दोबारा रिपीट करने की कोई ज़रूरत नहीं है। लेकिन सवाल ये है उसमें कि मंत्रिमंडल के लोग जब उपस्थित होते हैं तो उस पर कहीं ना कहीं तो भी उस परिवार पे दबाव आता है, और इसलिए सीबीआई को देंगे तो एक अच्छा होगा, ऐसा मैं मानता हूँ। जोपर्यंत अॅट्रॉसिटी कायद्याखाली रजिस्टर्ड नव्हती तोपर्यंत पोलिसांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात हलगर्जी झाली अशी असणारी परिस्थिती आहे। पहिली हलगर्जी म्हणजे त्या ठिकाणी एफआयआरच दाखल करण्यात आलेला नाही। दुसरं जे आहे, जे स्थानिक पंचनामे झाले पाहिजे होते ते स्थानिक पंचनामे त्या ठिकाणी झालेले नाहीत, आणि म्हणून या केसमध्ये जो आयोग आहे कुठे म्हणून या आयोगची आम्ही सस्पेन्शनची मागणी पहिल्यांदा त्या ठिकाणी करतो। सरकारने चौकशी बसवली पाहिजे, चौकशी बसवून पोलिसला पहिल्यांदा किती वाजता कळलं याचा टायमिंग पहिल्यांदा फिक्स करण्यात यावा, आणि त्याच क्षणाला एफआयआर का दाखल झाला नाही याची चौकशी करून जर आयोग दोषी असेल तर त्याला सर्व्हिसमधून डिसमिस केली पाहिजे की आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो। अॅट्रॉसिटी ॲक्ट झाल्यानंतर ही केस एसडीओपीकडे गेली, म्हणजे डेप्युटी पोलीस सुप्रिंटेंडेंटकडे असणारे गेली। मी जी काही माहिती घेतलेली आहे त्या माहितीप्रमाणे ज्या पद्धतीने इन्क्वायरी झाली पाहिजे त्या पद्धतीने इन्क्वायरी मला अजिबात त्या ठिकाणी दिसत नाहीये। जे काही डेथ सर्टिफिकेट आहे त्या डेथ सर्टिफिकेट मध्ये पॉसिबल पॉइजन असं कॉज ऑफ डेथ म्हणून त्या ठिकाणी दिलेलं आहे। आता हे जर पॉइजन असेल तर मग कुठल्या प्रकारचं पॉइजन आहे हा त्याच्यातला भाग येतो, किती पॉइजन घेतलेला आहे हा त्याच्यातला भाग आहे। तिसरा महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये की ज्याला कोणाला सुसाईड करायचंच आहे तेव्हा तो जे काही पॉइजन आहे ते पूर्णपणे असणारा पितो।
तो अर्धवट पित नाही. अर्धवट ज्यावेळेस पाजल्या जातं त्यावेळेस जबरदस्तीने पाजल्या जातं अशी असणारी परिस्थिती आहे. तो अँगल ह्या केसमध्ये मला कुठेच त्या ठिकाणी दिसत नाही. चौथा जे आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये 3 हॉस्पिटल्स, एक PSCचं सेंटर आहे, एक असणारं दुसरं हॉस्पिटल आहे आणि नंतर मग नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. या तिन्ही हॉस्पिटल्समध्ये त्याला ट्रीटमेंट काय झाली याचा कुठेही शोध घेतला जातोय असं मला त्या ठिकाणी दिसत नाही. कॉज ऑफ डेथ आले की पॉयझन म्हणून आलेलं आहे. त्याच्यामुळे PSC मध्ये त्यांना काय देण्यात आलं, त्याच्यानंतर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, तिथे काही देण्यात आलेलं आहे का, ट्रीटमेंट करण्यात आलेली आहे का, आणि नागपूरमध्ये आल्यानंतर नागपूरमध्ये काय ट्रीटमेंट दिलेली आहे याची मला कुठेच चौकशी त्या ठिकाणी दिसत नाही अशी परिस्थिती आहे. पॉयझन ज्यावेळेस दिलं जातं त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे जे काही लिगो मेडिकल नॉलेज माझं जेवढं आहे तेवढ्यांदा ह्याच्यामध्ये पहिल्यांदा बॉडी पूर्णपणे वॉश केल्या जाते. जे काही पॉयझन आहे ते काढण्याच्या दृष्टिकोनातून जो काही प्रयत्न केला जातो तो प्रयत्न इथं झाला की न झाला याची असणारी चौकशी, तेव्हा त्याची चौकशी झाली की न झाली हा त्याच्यातला असणारा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तेव्हा ह्या ज्या लूप होल्स आहेत ह्या सगळ्या असणाऱ्या लूप होल्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत. SDPO आल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीने चौकशी झाली पाहिजे त्या पद्धतीने चौकशी होत नाही असं मला दिसतंय. इन्क्वायरीच्या संदर्भात आम्ही असणारं समाधानी नाहीत आणि म्हणून आम्ही पुन्हा रिट्रीट करतोय की ही केस CBIकडे देण्यात यावी. याचं कारण की 2 मंत्री दबाव टाकण्याच्या मार्गावरती आहेत. धनादेश जो काही द्यायचा आहे तो ॲट्रॉसिटीच्या कायद्या अंतर्गतच दिला जातो. 5 किंवा 8 लाखाची मदत त्या ठिकाणी केल्या जाते, पण त्याच्यातली ॲट्रॉसिटी ॲक्ट कायदा लागल्या 75% रक्कम त्या ठिकाणी अदा केली पाहिजे. आता ही 75% रक्कम 5 लाखाच्या हिशेबाने आपण असताना धरली तर 3,75,000 होते अशी असणारी परिस्थिती आहे. पण मला जो काही धनादेश दाखवण्यात आलेला आहे चेक म्हणून तो असणारा 1 लाख रुपयाचा फक्त त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तेव्हा हा धनादेश ॲट्रॉसिटीच्या कायद्याप्रमाणे दिलाय का तर मी असं म्हणेन नाही. मंत्री ज्यावेळेस उपस्थित आहेत त्यावेळेस मंत्र्यांचा इंटरेस्ट आहे त्या कुटुंबाला दबावामध्ये घेण्याचा, दबाव टाकण्याचा, आणि म्हणून ह्या दोन्ही मंत्र्यांचा मी असणारा निषेध करतोय की अशा वेळेस त्यांनी उपस्थित राहता कामा नये. कारण का एका मंत्र्याचा असणारा नातेवाईक याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. कोण 2 मंत्री आहेत थेट नावं घ्या तुम्ही. एक असणारा नितीन राऊत आहेत आणि दुसरा असणारा देशमुख साहेब आहेत. हे दोन्ही त्या ठिकाणी असणारे उपस्थित होते. अशा वेळेस त्यांनी उपस्थित राहू नये अशी संकेत आहेत, पण ते उपस्थित राहून प्रेशराईज करतात आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणतोय. आणि म्हणून ही केस महाराष्ट्र राज्याने CBIकडे द्यावी अशी आम्ही विनंती करतोय, मागणीही करतो. हे 2 मंत्री नेमकं कुणाला प्रेशराईज करत असं तुम्हाला म्हणायचं आहे? म्हणजे भावाला आणि वडिलांना, कारण का हे 2च मेन आरोपी, 2च मेन साक्षीदार त्या ठिकाणी होऊ शकतात.